एक मुंगी आणि तिची किंमत तब्बल 21,000 रुपये. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. साधारणपणे आपण मुंग्यांकडे दुर्लक्ष करतो. पण आज जगात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की एका छोट्याशा राणी मुंगीवर आंतरराष्ट्रीय काळा बाजार उभा राहिलाय. आफ्रिकेतील शांत गावांपासून ते युरोप आशियाच्या ऑनलाईन बाजारांपर्यंत या मुंग्यांची एक गुप्त तस्करी सुरू आहे. पण प्रश्न असा आहे, या छोट्याशा जीवांमध्ये इतकं काय खास आहे आणि ही तस्करी निसर्गासाठी किती धोकादायक ठरू शकते? चला या संपूर्ण प्रकरणाचा सखोल आढावा घेऊया. नमस्कार, मी आरती, तुम्ही पाहताय आझाद मराठी. आफ्रिकेतील केनियामध्ये सध्या पावसाचे दिवस आहेत. या काळात लाखो मुंग्या आपल्या वारुळातून बाहेर पडतात आणि हवेत उडताना दिसतात. हीच वेळ तस्करांसाठी सुवर्ण संधी ठरते. विशेष जायंट आफ्रिकन हार्वेस्टर या जातीच्या राणी मुंग्या पकडल्या जातात. या मुंग्या मोठ्या, लाल रंगाच्या आणि अत्यंत दुर्मिळ असतात. शास्त्रीय भाषेत त्यांना मेसोर सेफ्लोट्स असे म्हटले जाते. या राणी मुंगीचं इतकं महत्व आहे की एकटी राणी मुंगी पूर्ण मुंग्यांचं साम्राज्य उभं करू शकते. ती अनेक वर्ष, कधी कधी दशकांपर्यंत जगते आणि सतत अंडी घालत राहते. आणि म्हणूनच जगभरातील लोकांना या मुंग्या पाळण्याची क्रेज लागली आहे. लोक फॉर्मिकारियम नावाच्या काचेच्या पेटीत या मुंग्यांचं जग पाहतात. त्या कशा बोगदे बनवतात, अन्न गोळा करतात आणि आपलं साम्राज्य उभा करतात हे पाहणं अनेकांसाठी आकर्षणाचं केंद्र बनलं आहे. पण या छंदामागे एक काळी बाजूही आहे. या राणी मुंग्यांची किंमत काळ्या बाजारात 21,000 रुपयापर्यंत जाते. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर त्यांची बोली लावली जाते. तस्कर या मुंग्यांना टेस्ट ट्यूब, सिरिंज किंवा छोट्या कंटेनरमध्ये भरून जगभर पाठवतात. आश्चर्य म्हणजे विमानतळावरील स्कॅनरही या जिवंत सेंद्रिय वस्तूंना ओळखू शकत नाहीत. त्यामुळे ही तस्करी अगदी सहजपणे होते. एका प्रकरणात केनियामधील एका गेस्ट हाऊसमध्ये 5,000 जिवंत राणी मुंग्या सापडल्या. त्यांना युरोप आणि आशियात विकण्यासाठी तयार केले जात होतं. या तस्करीमध्ये स्थानिक लोक, दलाल आणि परदेशी खरीददार सर्वजण सहभागी असतात. एक दलाल सांगतो, आम्ही पहाटे शेतात जायचो, मुंग्या पकडायचो आणि परदेशी लोकांना देत असो. सुरुवातीला हे बेकायदेशीर आहे हे माहीतच नव्हतं. पण या सगळ्याचा परिणाम निसर्गावर गंभीर होऊ शकतो. कारण मुंग्या म्हणजे फक्त छोटे कीटक नाहीत, तर त्या पर्यावरणाचा आधारस्तंभ आहेत. त्या बिया पसरवतात, जमिनीची सुपीकता वाढवतात आणि संपूर्ण पर्यावरणाचा समतोल राखतात. जर या मुंग्या मोठ्या प्रमाणात पकडून दुसऱ्या देशात नेल्या तर त्या तिथे आक्रमक प्रजाती बनू शकतात. उदाहरणार्थ, जर आफ्रिकेतील या मुंग्या चीन सारख्या देशात पसरल्या तर त्या शेतीसाठी मोठं संकट ठरू शकतात. लोकांचं म्हणणं आहे, जर या मुंग्या एकदा बाहेर पसरल्या तर त्यांना थांबवणं जवळपास अशक्य होईल. आणखी एक धक्कादायक गोष्ट म्हणजे आजपर्यंत कोणत्याही मुंगीच्या जातीला आंतरराष्ट्रीय संरक्षण यादीत समाविष्ट करण्यात आलेलं नाही. म्हणजेच ही तस्करी अजूनही मोठ्या प्रमाणात अदृश्य आहे. तर एक छोटीशी मुंगी जिच्याकडे आपण कधीच लक्ष देत नाही, ती आज आंतरराष्ट्रीय काळा बाजाराचा भाग बनली आहे. पण यामागचा खरा प्रश्न आहे, आपण आपल्या निसर्गाकडे फक्त पैशाच्या नजरेने पाहतोय का? कारण एका राणी मुंगीला पकडणं म्हणजे फक्त एक जीव नाही, तर संपूर्ण पर्यावरणाचं संतुलन धोक्यात घालणं आहे. जर ही तस्करी वेळेत थांबली नाही तर भविष्यात याचे परिणाम खूप भयानक असू शकतात. त्यामुळे जागृत राहणं आणि निसर्गाचं संरक्षण करणं हीच आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. धन्यवाद.